आणि इकडे काँग्रेसला धक्का बसल्यानंतर आता फडणवीसांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलेलं आहे। काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते। आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे। त्यांचा अंतर्गत वाद एवढा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये। आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे। पण काँग्रेस दरम्यान नांदेडनंतर काँग्रेसला सोलापुरात आणि लातूरात मोठा धक्का बसणार असं भाकीत केलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। त्यांचं हे वक्तव्य मोठं सूचक आहे। लातूर आणि सोलापुरातले काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये येतील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय। 13 तारखेला मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आहेत मुंबईमध्ये। काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत, काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे। अनेक लोक या ठिकाणी उद्या पक्षात येत आहे। रोज भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाकरता लोक येत आहे, कारण मोदीजीची गॅरंटी आहे। पंकजा मुंडेंनी म्हटलं नाशिकचे पक्षप्रवेश आहे, मराठवाड्यातले काही पक्षप्रवेश वगैरे उद्या आहेत। श्री कंठनाथ महाराज हे नाशिकवरून येत आहे। त्यांचं मोठं वलय आहे नाशिकमध्ये। काही ठिकाणी सोलापूरवरनं लोक येत आहे, लातूरवरनंही मोठ्या प्रमाणावर लोक येत आहे। अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही आहे।